जगड्या. तर मॅचला सुरुवात होते. पहिला षटक घेऊन येते प्रशांत 11 कडनं अविनाश भोईर. पहिला चेंडू सुंदर क्लिक केलं. एक रन मिळालं. एक चेंडू एक चांगली सुरुवात केली अजय सावंत फलंदाजाने. पुन्हा एकदा स्ट्रायकिंगला आता आलाय मात्र नवीन येणारा फलंदाज चेतन पाटील. दुसरा चेंडू बघूया काय करतोय. सुंदर फटका आणि हा बिग हिट चेंडू सीमारेषेच्या बाहेर. विकेट घेतले अविनाश भोईर आणि चेतन पाटीलची. 2 चेंडूचा खेळ संपलाय. धावपलकावरती धावा लागल्यात. 1 बाद 1 रन. कियान शिलेवान आता मात्र आलाय बराचसा अनुभव असणारा खेळाडू प्रमोद सावंत. बघूया अंडर आणि ओरमचा बराच. जेवणासाठी 15 मिनिटं फक्त बाकी आहे. जेवण कोण करायचं असेल तर जेवण करून घ्या कारण पिणारे कोण असतील त्याने ताबडतोब सुंदर चेंडू. वाईट चेंडू. नो बॉल ना. ठीक. हा क्लास चेंडू. काय बॉल टाकते बघा. स्पीड बघा किती सुंदर. जयंत शेलार 3 चेंडूंचा खेळ संपला. 2 धावा झाल्या. क्रियांश 11 सुंदर अशी लेग साईडला 1 रन घेतले. पुढील चेंडू अजय सावंत. बघूया काय करतोय. अविनाश भोईर टू अजय सावंत. सुंदर चेंडू. काय अजय सावंतला चेंडू काय समजलाच नाही. 1 रन पण नाही मिळाला नाही. चेंडू निर्धाव चेंडू जाते. शेवटचा चेंडू 1 रन. ओव्हर झाली. पहिल्या षटकाचा खेळ संपला. धावपलकावरती धावा लागल्या 4. किरण शिलोन संघाच्या आता सेकंड गोलंदाज येते हरीश तुरे. बघूया गुगली लेफ्ट हँड राईट हँड गोलंदाज. अजय सावंत बघूया किती चौकार मारते. ओ क्लीन बॉल. काय गोल टाकला काय समजलंच ना. अजय सावंतला क्लीन बॉल केलाय. बाबा बाबा पार दांडी 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 गोल केली अजय सावंतची. काय गोल चेंडू टाकला. काय समजत नाही फलंदाज अजय सावंतला. पहिल्या चेंडूवर विकेट घेतले हरीश तुरे आणि जबरदस्त गोलंदाजी. मागच्या सामन्यात पण गोलंदाजी काय केली होती प्रशांत 11 या संघाने. आता आलाय कर्णधार दर्शन सावंत. जेवणाचे कोण बाकी राहिले असतील तर त्वरित जेवून घेणे. हा जबरदस्त फटका. तेवढं मात्र शतरक्षण जितेंद्र शेलार कडून निर्धाव चेंडूची सांगता होते. धावपलकर धावा लागल्यात त्या. सुंदर शतरक्षण विशाल भोपी. 3 चेंडूंचा खेळ संपलाय. दुसऱ्या षटकातील धावपलकावरती धावा लागल्यात 5. काय गोलंदाजी करते प्रशांत 11. पुन्हा एकदा अंपायर डिसिजन. काय निर्धाव चेंडू. काय गोलंदाजी करते हरीश तुरे. गुगली गोलंदाजी. फलंदाज मात्र काय समजत नाही काय चेंडू टाकतात. पाच धावा. 1 रन. शेवटचा चेंडू बाकी. दुसऱ्या षटकातील धावपलकावरती धावा लागल्यात मात्र 6. शेवटचा चेंडू बाकी. काय गोलंदाजी केले प्रशांत 11. मला वाटते पार्टी जबरदस्त क्षेत्ररक्षण हरीश तुरे. तेवढीच चांगली गोलंदाजी. 2 षटकांचा खेळ संपलाय. धावपलकावरती धावा लागल्यात 7. एकदम बेकार परिस्थिती केली किरण शिलेवन संघाची. प्रशांत आता मात्र आलं मागच्या मॅचचा मॅन ऑफ द मॅचचा हिरो योगेश शेलार. बराचसा अनुभव अंडर आणि ओरम टेनिस क्रिकेटचा. कर्णधार बाई बघू काय करतोय. सुंदर क्षेत्ररक्षण आणि रन आउट. काय गोलंदाजी केली. काय क्षेत्ररक्षण. संदीप पाटील विनायक पाटील कडनं तुमच्याकडनं 500 रुपये बक्षीस झालंय क्षेत्ररक्षणासाठी. पहिल्या चेंडूवर विकेट घेतले. आता मात्र प्रमोद सावंत बघूया काय करतायत. सुंदर अशी गोलंदाजी. सुंदर तेवढाच चांगला फटका आणि या चेंडूवरती धावा मिळतात तर 2. क्षेत्ररक्षण सुंदर होतं पण काय नशिबाने साथ दिली नाही. धावा पलकावरती धावा लागल्यात 9.
2 चेंडूचा खेळ संपला आणि हा विकेट. काय गोलंदाजी करतोय, कुठल्याच फलंदाजाला काय चौक दोरी वगैरे काय मारता नाहीत. जबरदस्त गोलंदाजी प्रशांत इलेव्हन. पार्टी बोलते पार्टी. जबरदस्त. एकच रन मिळेल. फटका जोरात होता पण धावा मात्र एकच रन. 4 चेंडूंचा खेळ संपलाय. काय चेंडू टाकलाय. स्टंपिंग बघा, पार झोपून स्टंपिंग केलंय. शेवटचा ना, निरंजन भोईर. शेवटचा चेंडू शेवटच्या षटकातील. जबरदस्त गोलंदाजी प्रशांत इलेव्हन टीम कडनं. काय गोलंदाजी होते. मला वाटते संघ मालक परत खुश असेल. पहिला सामना जिंकला प्रशांत इलेव्हन संघाने, आता दुसऱ्या सामन्याकडे चांगली गोलंदाजी करतोय. शेवटच्या चेंडूवर मात्र 9वा मारला. 9 रन. काय त्याला मिळणार नाही. 18 चेंडू आणि जिंकण्यासाठी फक्त आणि फक्त 11 धावांची गरज. आमचे साथी स्कोरर विशाल सावंत चिकनवर दणका मारून आता परत एकदा स्कोरर साठी आलेले आहेत. तर तुमचा सुद्धा होली चषकामध्ये सहर्ष स्वागत. जेवून झालं असेल विशाल सावंत, आपण स्कोर कार्डवर बसायचं आहे. कोण आहे तुला काय हे कोण आहे बघ दे. कोण आहे कोण आहे नेक्स्ट मॅच कोणची आहे. कागद नेला कोणी. 18 चेंडू आणि जिंकण्यासाठी मात्र 11 धावांची गरज. पुढील होणारा सामना वंश इलेव्हन विपक्ष. यानंतर होणारा सामना वंश इलेव्हन वर्चस्व हितांशी हितांशी इलेव्हन. सर्व खेळाडूने ताबडतोब तर आपल्या पुढील होणार मध्ये सामना वंश इलेव्हन हितांशी. बोलूया 18 चेंडू 11 धावांची गरज. पहिलं षटक घेण्याचे कर्णधार दर्शन सावंत. बघूया काय करतो योगेश शेलार फलंदाजी. यानंतर माफक होणारा सावंत. सामना पहिला चेंडूवर दांडी 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 गुल केले. काय गोलंदाजी केले दर्शन सावंत यांनी. जबरदस्त चेंडू. पहिल्या चेंडूवर विकेट घेतले योगेश शेलारची. जबरदस्त. आता मात्र 17 चेंडू मध्ये 11 धावांची गरज. टफ फाईट सामना बघायला मिळेल का. जबरदस्त. क्षेत्ररक्षण मात्र तुमचं चांगलं पाहिजे अंडरआर्म टेनिस मध्ये. यानंतर होणारा सामना वंश इलेव्हन हितांशी इलेव्हन. दोन्ही संघाचे संघनायक टॉस बॉक्स मध्ये यायचे आहेत. वंश इलेव्हन वर्सेस हितांशी इलेव्हन. पुढील होणारा सामना जबरदस्त. 2 चेंडूंचा खेळ संपलाय मात्र धाव फलकावरती धाव लागला. दोन्ही 1 रन. कर्णधाराने टॉस बॉक्स वरती उपस्थित राहायचे आहे. चार रन. 22 टोटल रन किती. टोटल रन वाईट प्लस 4. 22च्या सर्वात 4 व्हावा. 5 रन. काय नशिबाचे 7 नाही. 22 प्लस 4 रन. 22च्या 4 ना. टोटल 5 रन. जबरदस्त. अरे बाबा इथं बॉल कमी आहे ना, तू पाण्यात मारतस. 1 रन आहेत ना. 3 बॉल 7 झाल्या. 4 पाहिजे. वंश इलेव्हन वर्चस्व हितांशी 8 इलेव्हन धावा. यांच्या कर्णधाराने ते टॉस जिंकण्यासाठी मात्र फक्त 3 धावांची गरज. गोलंदाज मात्र चांगले. नशिबाने मात्र साथ सोडली. वंश इलेव्हन वर्सेस हितांशी इलेव्हन. टॉस कर्णधार केतन भोपे आणि जयंता शेलार. पैसे होते ना पैसे. साहिल भोपे टॉस करून घ्या तुमच्या टीमचा. दर्शन सावंत मात्र नाराज. धाव फलकावरती लागला. आता मात्र 1च रन पाहिजे. आता गोलंदाज झालाय
प्रवीण दादा शेलार. बघूया मॅच जिंकवते काय. अरे जबरदस्त. अरे सामना मात्र जिंकलाय. दुसरा सुद्धा सामना जिंकलाय प्रशांत 11 संघाने. तुमचं सुद्धा हार्दिक अभिनंदन आणि हारलेल्या संघाचा सुद्धा पुढील वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा. आता पुढील सामना चालू करा. वंश 11 वर्सेस हितांश 11. टॉस जिंकलाय मात्र वंश 11 ने. फलंदाजी आलंय